नमस्कार. नमस्कार. तर नमस्कार. हे माझे मित्र किरण इंगोले आणि तेच स्वतः तुम्हाला माहिती सांगतील. नमस्ते, मी किरण इंगोले. किरण टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने माझा बिझनेस आहे पुण्यामध्ये, कात्रजमध्ये, मोरेबागच्या इथं. माझं मूळ गाव काशेगाव, पंढरपूर. मी 2012 साली पुण्यामध्ये आलो. 11-12 साल असेल साधारणपणे. त्यानंतर सुरुवातीला मी जॉबला होतो. त्यानंतर थोडे दिवस गेल्यानंतर जॉब केला. हळूहळू मग हे कंपन्यांचं नेटवर्क माझ्याकडे होतं पहिल्यापासून. त्यामध्ये गाड्या कंपनीमध्ये लागतात हे मला समजलं होतं. त्यानंतर मी एक गाडी सुरुवातीला घेऊन कंपनीला लावली होती. त्यानंतर ओला उबर लॉन्च झालं. त्यानंतर अजून एक गाडी घेतली. 2 गाड्या होत्या आपल्या चालू सुरुवातीला. नंतर चालू करत अशा एकाच्या 2 करत करत गाड्या आपल्या आत्ता 10 ते 12 गाड्या आहेत. तर आपलं कॅब सर्व्हिस किरण टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने कात्रज मोरेबागमध्ये चालतं. आणि सुरुवातीचा प्रवास आमचा म्हणजे गावाकडं शेती असल्यामुळं शेतीच हा व्यवसाय आम्ही करत होतो. पण ज्यावेळेस आम्हाला पुण्याला यायचं होतं त्यावेळेस माझ्या हातामध्ये काही कोणता बेस नव्हता. जॉब हेच माझ्याकडं सुरुवातीला बेस होतं, त्या हिशोबाने आलो होतो. नंतर हळूहळू गाडीच्या बिझनेसमध्ये उतरलो. नंतर एक एक गाडी वाढत आपल्या 10 ते 12 गाड्या झाल्यात आता सध्या. टूर्स अँड ट्रॅव्हल्स, किरण टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने मोरेबागमध्ये आपलं ऑफिस आहे. आपण पुणे, मुंबई, महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण सर्व्हिस देतो लोकांना. अशा पद्धतीने आता सध्या आपला बिझनेस चालू आहे पुण्यामध्ये. बरं सर, मला तुम्हाला एकच विचारायचं आहे, ज्या मराठी मुलांना व्यवसाय करायचा आहे त्यांना गाडी क्षेत्रामध्ये यायचंय तर त्यांच्यासाठी काय संधी असेल? गाडी क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. गाडी क्षेत्रामध्ये नुसतं येऊन किंवा गाडी घेऊन नाही चालणार यामध्ये. बरं. कारण ह्यामध्ये एवढं स्ट्रगल आहे. कारण एवढं कॉम्पिटिशन मार्केटमध्ये वाढलेलं आहे की कुणीही गाड्या घेतोय, सगळं सध्या चालू आहे. गाडी घेण्याबद्दल किंवा गाडी हे करण्याबद्दल काही दुमत नाही. पण थोडंसं ह्यातलं माहिती असावी. म्हणजे कमीत कमी त्या मुलांनी 2-3 वर्ष जॉब करून अनुभव घ्यावा. सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ह्या धंद्यात. ड्रायव्हर किंवा बाकीच्या बिझनेस कसा आणायचा, कुठून आणायचा, कस्टमर कॉन्टॅक्ट कसे करायचे किंवा सगळ्या गोष्टी हे पहिलं शिकलं पाहिजे. थोडंफार तरी माहिती असलं पाहिजे. नाहीतर काय होतं, बिझनेसमध्ये पाहिजे तेवढं प्रॉफिट भेटत नाही. तर आम्हाला थोडीशी माहिती आहे म्हणून आमचं चाललेलं आहे. पण नवीन येतो त्याला थोडासा त्रास होतोय. त्यामुळं बिझनेस करावा पण थोडीशी माहिती घेऊन किंवा प्रॉपर वेगळ्या पद्धतीनं थोडं केलं पाहिजे. ओके. तुम्ही सुरुवातीला जेव्हा गाडी व्यवसाय चालू केला तेव्हा तुम्ही कोणाकडे कामाला होते का? नाही, गाडी धंद्यात नव्हतं, पण आमची गाडी एका कंपनीत चालत होत्या. तिथून आम्हाला नॉलेज येतो थोडं किंवा कडची असते, ड्रायव्हरचं काय असतं प्रॉब्लेम, ड्रायव्हर सुट्टी घेतली होती, अचानक कुठली गाडी पाठवायची किंवा काय झालं, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित होत्या. त्यामुळे आम्ही त्यावेळेस आमचं साईड बिझनेस चालू होता, म्हणजे जॉब करत गाडी धंदा होता. ओके. त्यामुळं ते माहित होत गेलं. पण शेवटी लॉकडाऊनचा पिरियड आला, या सगळ्या गोष्टी होत गेल्या. त्यामुळं पर्यायच उरला नाही. लॉकडाऊन नंतर गाडी धंदाच हा पर्याय राहिला होता शिल्लक. ओके. लॉकडाऊन नंतरच हे गाडी धंद्यात प्रॉपर पडलो आणि गाड्या लॉकडाऊन नंतरच वाढल्यात आपल्या. त्याच्या अगोदर आपलं जॉब प्लस हे होतं ना, त्यामुळे एवढी गरज नव्हती आपल्याला. ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं त्यानंतर गाडी धंदाच हे सर्वस्व झालं आमचं आणि अजूनही ते व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यांना गाडी व्यवसाय करायचा आहे त्यांनी कमीत कमी त्याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल. एक सुरुवातीला साधारणतः 2 ते 3 लाखाच्या भांडवलामध्ये पण हा व्यवसाय चालू होतो. एखादी तुम्हाला नवीन गाडी न घेता एखादी सेकंड हँड गाडी जरी घेतली, 3-4 लाखापर्यंत एक गाडी घेतली आणि त्या गाडीमधनं पण तुम्ही ओला आणि उबेरला गाडी लावून त्याच्यात नाही तुम्ही ड्रायव्हर असेल तर एकदम बेस्ट. अजून बघा, नंतर हळूहळू तुम्ही वाढवू शकता, ते भाग वेगळा. पण जर स्वतः ड्रायव्हर असेल तर बिंदास तुम्ही जॉब न करता एखादा चांगला ड्रायव्हर तुम्ही असाल तर स्वतःची गाडी घेऊन तुम्ही स्वतः बिझनेस केला तर खूप छान. त्यासाठी गाडी शिकावं लागेल, पहिल्यांदा लर्निंग लायसन काढावं लागेल. तर मला एक विचारायचं, टीआर ट्रान्सपोर्टचं लायसन कंपल्सरी आपल्या बिझनेस लागतं. ओके. कारण आपल्या येलो प्लेट म्हणजे परमिट कमर्शियल गाड्या असतात, सगळ्या कमर्शियल गाड्या. ओके. तरी एखाद्या नवीन म्हणजे मुलाला व्यवसाय चालू करायचा झाला तरी तो 2-2.5-3 लाखामध्ये तो व्यवसाय चालू करू शकतो आणि त्यांनी ती गाडी स्वतःहून चालवली पाहिजे. तर दर महिन्याला तो 40-50 हजार रुपये आरामात कमवू शकतो. 60,000 बिझनेस करू शकतो. 60,000चा बिझनेस. प्रॉफिट किती राहू शकतं त्याला? प्रॉफिट जर म्हणलं तर स्वतः ड्रायव्हिंग जर करत असेल, सीएनजी गाडी असेल, जर पुणे मुंबई करत असेल, साधारण मला वाटतं 1,800-2,000 तरी त्याला रोजचं प्रॉफिट राहील. ओके. 1,800 ते 2,000 रुपये हे दररोजचं प्रॉफिट स्वतः गाडी चालवल्यावरती राहू शकतो. ड्रायव्हर असेल तर साधारण सीएनजी गाडीला 1,500-1,600 रुपये प्रॉफिट आहे. पण बाकीचं ते असतं, त्यामध्ये ड्रायव्हरचा पेमेंट वाचतो. ओके. पण सर, तुम्हाला काय वाटतं या गाडी धंद्यामध्ये मराठी मुलांनी पडलं पाहिजे का? 100% पडलं पाहिजे. पडतातच लोक, ऑलरेडी पडलेले आहेत. कारण कोणाकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतः गाडी चालवली, 35-40 हजार कमवले तरी ती मुलं आरामशीर त्यांचं लाईफ छान जगू शकतात, म्हणजे असं मला वाटतं. हो, 100%. ओके. तर हे होते किरण टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक
स्वतः किरण इंगोले साहेब धन्यवाद, खूप छान माहिती दिली आणि तुमच्या व्यवसायाला तुमच्या 10 गाड्या आहेत तर आम्ही परमेश्वराला हीच प्रार्थना करेल की तुमच्या 15 ते 20 गाड्या व्हाव्यात, हीच आमच्याकडनं एक प्रार्थना असेल. आणि मुलांना तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब, तुमचे मनपूर्वक आभार.